पण स्टुडंटला असं वाटत आहे की आम्हाला आन्सर की तर मिळाले आहे, पण त्याच्यावरून आम्ही पर्सेंटाईल कसं करू, आम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज कसं मिळणार आहे, किती पर्सेंटाईल लागतील, किती मार्क आमच्यासाठी सफिशियंट आहेत. बरेचसे अशा विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेले आहेत. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला थोडी स्किप नका करू. आणि ज्यांनी अजून आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नाही केलं त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी सर्व अपडेट ह्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळतील. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस होत असते. तर बघूया आता तुमची आन्सर शीट रिलीज झालेली आहे. बऱ्याच जणांनी चेक केलेलं आहे, काही जणांना 35, 40, 50, 45 जे असे तुम्हाला मार्क मिळतात. पण बरेच जण कन्फ्यूज आहेत की आम्हाला याच्यावरून पर्सेंटाईल कसं कॅल्क्युलेट करायचं, की किती पर्सेंटाईल येते, आमचा सेफ पर्सेंटाईल किती असेल. तर आपण यावरून आज एक व्हिडिओ आणलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर आपण सुरुवात करूया. आता ज्या विद्यार्थ्यांना बघूया की 90 ते 95 मार्कच्या वर असतील तर त्या मुलाचं पर्सेंटाईल असणार आहे 99.85 ते 100 पर्सेंटाईलपर्यंत असू शकतं. तसंच 86 ते 89 ज्या स्टुडंटला आहेत त्याला 99+ पर्सेंटाईल असण्याचे हायली चान्सेस आहेत. ज्या स्टुडंटला 80-85च्या मध्ये आहेत त्या स्टुडंटला 98 ते 98.95 पर्यंत आहे. ज्या स्टुडंटला 75 आहेत, 75 ते 79-80च्या दरम्यान आहेत, त्यांना 97 ते 97.95 पर्यंत मिळण्याचे हायली चान्सेस आहेत. तसंच 70 ते 74 मधल्या स्टुडंटला 96 पर्सेंटाईलपेक्षा जास्त पडण्याचे चान्सेस आहेत. 64 ते 69 ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत त्यांना 95+ पर्सेंटाईल पडण्याचे हायली चान्सेस आहेत. त्याच्यानंतर बघा 60 ते 63 वाल्यांना 92. आता बघा डायरेक्ट आपण 90 पर्सेंटाईलवरती जाऊ. 90 पर्सेंटाईलच्या अबो कोणाला असतील, ज्या स्टुडंटला 58 पेक्षा जास्त मार्क आहेत त्याला हायली चान्सेस आहेत की 90 पेक्षा जास्त पर्सेंटाईल पडतील. त्याच्यानंतर बघू. आता असंच जर तुम्ही ह्या पूर्ण टेबल पाहिलात किंवा पूर्ण तुम्ही हा स्क्रीनशॉटही काढून घेऊ शकता अशा पद्धतीने, जेणेकरून तुम्हाला तुमचा मार्क प्रॉपरली कॅल्क्युलेट करता येईल. आता बघा, ज्या स्टुडंटला 40 ते 49 मध्ये आहे तो स्टुडंट 65 पेक्षा जास्त जाऊ शकतो. आणि ज्या स्टुडंटला 30 ते 39 मध्ये आहे तो 50 ते 64 मध्ये सुद्धा असू शकतो. आणि ज्या स्टुडंटला 1 मार्क ते 19 मार्कच्या वाले तो 45 पेक्षा कमी असू शकतो. आता ह्या कधीचा डाटा आहे, तर मागच्या वर्षी स्टुडंटला जे मार्क पर्सेंटाईल होते त्या अकॉर्डिंग आम्ही हा डाटा बनवलेला आहे. याच्यामध्ये चेंजेस सुद्धा होऊ शकतात. मी बोलत आहे की यामध्ये भरपूर चेंजेस होऊ शकण्याचे चान्सेस आहेत, कारण तुमच्या शिफ्ट अकॉर्डिंग तुमचं नॉर्मलायझेशन होतं, त्याच्यावरून तुमचं मार्क वर्सेस पर्सेंटाईल काउंट केलं जातं. तर अशा पद्धतीने हा तुमचा एक अंदाज म्हणून तुम्हाला एक अंदाज आला पाहिजे, हा आमचा मोटिव्ह आहे. त्यामुळे तुम्हाला मार्क वर्सेस पर्सेंटाईल हा व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे. तर आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता गव्हर्नमेंट कॉलेजसाठी सेफ स्कोर काय. आता टोटल गव्हर्नमेंटच्या आहेत 1180 जागा. ह्या 2025ला होत्या, आता 2026ला जास्तीत जास्त वाढण्याचे 1-2 गव्हर्नमेंट कॉलेज वाढतील, अजून जागा वाढतील. तर 1180 हा ऑफिशियल गव्हर्नमेंटच्या सीट आहे सध्या तरी. जर तुम्हाला 90 पेक्षा जर जास्त पर्सेंटाईल असतील ह्या मार्क अकॉर्डिंग जर असं तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला गव्हर्नमेंट मिळण्याचे चान्सेस हायली आहेत. आता प्रायव्हेट कॉलेज मग टॉप प्रायव्हेट हे बऱ्याच जणांची चॉईस वेगवेगळी असते आणि कुठलाही काउन्सिलर किंवा कोणीही तुम्हाला हे सांगू नाही शकत की पर्सेंटाईलवरून गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं का. जेव्हा तुमचा रँक होतो रँकवरूनच तुमची सगळी प्रोसेस होत असते, ॲडमिशन प्रोसेस. तुमच्या मार्कवरून किंवा तुमच्या पर्सेंटाईलवरून होत नसते. तुमचा SML म्हणजे तुमचा स्टेटचा रँक काय आहे आणि तुमच्या कॅटेगरीचा रँक काय आहे यावरून तुमची पूर्ण ॲडमिशन प्रोसेस होत असते. तर सर्वांनी प्रॉपर आपले मार्क काउंट करायचे आहेत, आपले मार्क कमेंट करायचे आहेत या व्हिडिओमध्ये आणि बघायचे की आपलं किती पर्सेंटाईल बनतं. त्याच्यानंतर आता ड्रीम अचीव्हर्सची पेड काउन्सिलिंग सगळ्यांना माहितीच आहे. ड्रीम अचीव्हर्सची पेड काउन्सिलिंग ज्यांना कोणाला जॉईन करायचं आहे ते करू शकतात. ग्रुपवरती सर्व काही डिटेल्स तुम्हाला दिली जाईल. पेड काउन्सिलिंग जॉईन करण्याच्या आधी तुम्हाला कॉल करायचा आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात नंबर 1 पेड काउन्सिलिंग ही असणार आहे. आणि तुम्हाला सांगितलं जाईल की जर महाराष्ट्रामध्ये आमच्यापेक्षा जर बेटर कोणी काउन्सिलिंग करून दाखवलं तर तुम्हाला तुमचं फीस रिफंड करण्यात येईल. तर तुम्हाला पूर्ण ओव्हरऑल गायडन्स दिलं जाईल त्या पेड काउन्सिलिंगमध्ये. जास्त इथं इन्फॉर्मेशन देत नाही. ज्यांना रजिस्ट्रेशन करायचे त्यांनी करू शकता. बिफोर रजिस्ट्रेशन कॉल करणं मस्ट आहे. आता त्याच्यानंतर बघू. आता ही आहे प्रोव्हिजनल आन्सर शीट आज आलेली. आता फायनल आन्सर शीट केव्हा येईल, जेव्हा तुमचं काही ऑब्जेक्शन असेल, एखादा क्वेश्चन रॉंग असेल. आता आम्ही ऑलमोस्ट 3ही शिफ्टचं अनालिसिस केलं. आम्हाला नाही वाटत आहे की म्हणजे स्टुडंटचा रिव्ह्यू घेऊन एकही क्वेश्चन रॉंग असेल किंवा काहीतरी मिस्टेक असेल तर हीच तुमची फायनल आन्सर शीट असणार आहे असं समजून तुम्ही हेच मार्क गृहीत धरून तुमचा पुढच्या येत्या 12 ते 13 जूनपर्यंत तुमचा रिझल्ट लागेल. रिझल्टपर्यंत वेट करा आणि प्रॉपर पुढची प्रोसेस फॉलो करा. कुठलेही डॉक्युमेंट असतील हे असतील तर आताच कलेक्ट करून ठेवा, त्याच्यानंतर तुम्हाला जास्त टाईम मिळणार नाही आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून नवीन व्हिडिओ पाहिजे असतील किंवा अदर कुठली इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की आम्हाला याच्या रिगार्डिंग व्हिडिओ पाहिजे, तर तो आम्ही बनवण्याचा पूर्णपणे ट्राय करू. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा आपलं दुसरं चॅनल आहे, तो वाला चॅनल पण आहे, पण या चॅनलवर आपण व्हिडिओ टाकू जेणेकरून तुम्हाला अल्टरनेट माझे आणि आमचे व्हिडिओ बघता येतील. धन्यवाद.